हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आरतीच लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी कुठे आलेली आहे? माझ्या आईबाबाकडे आलेली आहे, लोह्याला. नांदेडवरून 1 तास आहे. मी मुंबईवरून डायरेक्ट नांदेडला आलेली, म्हणजे लोह्याला आलेली. आणि आम्ही सगळेजण रात्री मस्त पत्ते खेळत आहोत. पूर्ण सगळ्यांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे मस्त एन्जॉय. दुसऱ्या दिवशी आम्हाला शेतात जायचं होतं आमच्या, तर आम्ही सगळेजण शेतात गेलेलो. पुढे तुम्हाला म्हणजे पाहता येईल. आणि खूप 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 धम्माल केली आम्ही शेतामध्ये. खूप जास्त एन्जॉय केलं. कितीतरी वर्षानंतर मी शेतात गेले. मला वाटतं मी लग्नानंतर आत्ताच गेली, कारण का हे सगळे जातात दरवर्षी, पण मी त्या टाईममध्ये कधी असते कधी नसते अवेलेबल, त्यामुळे माझं होत नाही जनरली. तरी लहानपणी शेतात वगैरे जायचो आम्ही तरी, पण मुलांना, आजकालच्या मुलांना हे माहीतच नाही, शेत वगैरे सगळं असं फॅमिली टाईम वगैरे माहीत नाही. तर माझी खूप इच्छा होती की सगळेजण एकत्र येऊन शेतात जावं, पिकनिक टाईप करावं. तर काय खाते तू? पापड, ओले पापड, ज्वारीचे पापड. माऊ तू काय खाती? बिकी. छोटी बहीण आहे आणि तिची ती मुलगी आहे छोटी. आणि सगळे म्हणजे बाबा, माझ्या आत्याचे सासरे, म्हणजे काका आणि सगळे भाऊ होते. आणि सगळेजण आलेले. माझ्या बाबांना 6 भाऊ आहेत, 2 आत्या आहेत मला. एक आत्या पुण्यात होती आणि एक आत्या आलेली, तिचे सासू सासरे पण आलेले. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आणि सगळी होल फॅमिली आमची आलेली. खूप जास्त मज्जा आली. खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटण्यात आलं. एका निमित्तानं छान वाटतं ना, की आपण एवढ्या दूर राहतो आणि एका निमित्तानं सगळ्याला भेटलं की असं एकदम असं वर्षभराची एनर्जी येते मला तरी सगळ्यांना भेटल्यानंतर. हे सगळे काकू, काका, माझ्या बहिणी, भाऊ, हे सगळेजण आहे, आत्या माझी. आणि असं मी खूप मज्जा केली, खूप रील केली आणि धम्माल केली. खूप जास्त छान वाटलं मला. सगळेजण आम्ही इथं ना बसलेलो आणि खूप जास्त खाऊ, सगळ्यांनी खाऊ आणलेलं, वेगवेगळ्या टाईपचे सगळे लहानपणीचे, आपले मुरकुल, चना डाळ, चिक्की वगैरे सगळे आणलेले. सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप छान वाटलं. हे सगळेजण आम्ही अगोदर खूप स्नॅक्स खाल्ला आणि नंतर आम्ही क्रिकेट खेळलो सगळ्यांनी मिळून. खूप मज्जा आली. वा, काय मस्त वेदर आहे. वेदर छान आहे ना. हे सगळे माझे भाऊ आहेत आणि सगळे बहिणीची मुलं आणि सगळे भाऊ आहेत माझे सगळेजण. आणि हे सगळे आमची फॅमिली, पूर्ण लेडीज, आमची लेडीज गँग. आम्ही खूप रील केली आणि लिंबू चमचा वगैरे, असं लेमन स्पून वगैरे, असं भरपूर काय काय खेळलो. हा चल, इथून टर्न घे रितिशा. माझी ही वहिनी आहे, तरी ना म्हणजे पिठलं बेसन बनवत आहे. म्हणजे मुलांना वगैरे कसं जास्त स्पायसी बनवतात ना हे लोक. आणि माझा भाऊ, हा माझा मोठा भाऊ आहे, हा मस्त थंड थंड ताक बनवत आहे. ही माझी आत्या आहे, असंच काहीतरी हेल्प करत आहे मिरच्या वगैरे कट करायला. आणि हे जे आहेत ना बाजूचे सगळे शेतातले आमचे, म्हणजे शेतातल्या काम करणाऱ्यांचे म्हणजे बायका आहेत. आणि हे सगळ्या मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी, मस्त वांग्याची भाजी आणि सगळंच बनवलं त्यांनी. ठेसा बनवलं, इतका सुंदर ठेसा होता, असं कुटलेला. हे सगळे बनवत होते, आम्ही थोडं थोडं शूट करत होते. हे बघा, मस्त वांग्याची भाजी, इतकी तरी, इतकी छान होती, इतकी मस्त. कितीतरी दिवसानंतर असं मी चुलीवरचं जेवण केलं, पूर्ण चुलीवरचं जेवण होतं. असं खूप छान वाटलं. कितीतरी वर्षानंतर चुलीवरचं जेवण केले. आणि बघा, आमची पूर्ण फॅमिली, हे सगळे आमच्या दुकानातले दोन्ही तिन्ही काकाचे हे सगळे नौकर वगैरे व शेतातले माणसं पण होते, सगळे काम करणारे वगैरे. आणि सगळ्यांनी आम्हाला जेवायला वाढलं, सगळ्यांनी जेवलो आम्ही. आणि मग थोडासा टाईमपास केला. हे बघा, पूर्ण आमचं शेत, हे बघा पाठीमागे सगळं. ऐसी है जो सबको समझ में आती है, लाख पराया
बंधे लहरा रही है तुमको छू के। कोई खुशी है जगा रही है तुमसे मिलके। चोरी चोरी चुपके चुपके। कारण का इथं मी एकटी असते ना चंदीगडला, असं सगळ्यांना खूप मिस करत असते मी प्रत्येक वेळेस. आणि त्यामुळे हे सगळे माझ्या आत्याचे मिस्टर, माझा भाऊ, माझे काका, हे माझे भाऊजी आणि शंकर, हे सगळेजण. पापड पण माझ्या काकूनं आणले होते, तर ते पण आम्ही ओले पापड आम्ही असं काढून खात होतो. खूप जास्त छान वाटलं आणि मला तरी खूप जास्त छान वाटलं. फॅमिली टाईम एकदा तरी आपल्याला म्हणजे वर्षातून एकदा तरी असं सगळ्यांनी भेटलं पाहिजे. ही पूर्ण आमची फॅमिली, आमची गँग, सगळे बाकीचे जे नाही आले ना त्यांना आम्ही सगळ्यांना खूप मिस केलं. आणि प्लीज तुम्हाला कसा वाटला आमचा फॅमिली टाईम आणि आमची फॅमिली, प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. थँक्यू.